हॅलो एव्हरीवन अँड नमस्कार बेडकर. आय एम निखिल तिरगुळ रिप्रेझेंटिंग टीम एनसीसी. तर ह्या छोट्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांना एनसीसी पॅटर्न बद्दल काही गोष्टी सांगणार आहे. त्यामध्ये निक कोचिंग क्लासेसच्या स्टुडंटसाठी जी इयरली फीस असणार आहे ती एक मी तुम्हाला इथं सांगणार आहे. आणि त्या इयरली फीस मध्ये आपण काय काय गोष्टी तिथं काय काय क्वालिटी एज्युकेशन आपल्या स्टुडंट्सला प्रोव्हाइड करणार आहे ही सुद्धा गोष्ट मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. माझी सर्वांना या व्हिडिओच्या स्टार्टिंगला एक विनंती असेल फक्त की जेव्हा तुम्ही फी स्ट्रक्चर बघताल तर फी स्ट्रक्चर बघितल्या बघितल्या मला जज नका करायला चालू करू की ह्या इतक्या कमी फीस मध्ये हा कायच क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि आपल्या सर्वांना माहिती पोहोचवत आहे की एवढ्या फी स्ट्रक्चर मध्ये सुद्धा मी काय काय प्रोव्हाइड करू शकतो. खूप काय प्रोव्हाइड करू शकतो. मी फक्त मला एक चान्स द्या तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवायचा. चला आता सगळ्यात आधी आपण फी स्ट्रक्चर बघून घेऊया. क्लास 8, क्लास 9 आणि क्लास 10 चे जे सीबीएसई चे किंवा स्टेट बोर्ड किंवा सेमी इंग्लिशचे जे स्टुडंट्स असणार आहेत सर्वांसाठी इक्वल फीस राहणार आहे. दॅट इज 13,800 रुपीज ओनली सर्वांसाठी. मग ही इयरली फीस आहे आणि यामध्ये सुद्धा आपण इझी इन्स्टॉलमेंटची फॅसिलिटी अवेलेबल करून देत आहोत. म्हणजे एक खट्या तुम्हाला 13,800 रुपये भरण्याची गरज नाही. ती सुद्धा फीस तुम्ही 9,000 प्लस 4,800 रुपये मध्ये अशा 2 टप्प्यामध्ये तुम्ही ती फीस भरून घेऊ शकतात. जसंच नीट आणि जेईचे जे फाउंडेशन बॅचला जे स्टुडंट्स एनरोल करणार आहेत त्यांच्यासाठी 14,800 रुपये किंवा 14,800 रुपीज एवढी फीस असणार आहे. ही वार्षिक फीस असणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला इझी इन्स्टॉलमेंटची फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेली आपण 9,000 एका टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 5,800 रुपये अशी आपण फीस भरून घेऊ शकता. तर आता ही जी फीस ठेवण्यामागे जे माझं कारण आहे ते 1 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगून देतो. मी स्वतः निखिल तिरगुळ माझं नाव. मी 2020 पासून म्हणजे बऱ्याचदा म्हणण्यापेक्षा खूप वर्ष मी फिजिक्स वालाचे जे अलग पांडे सर आहेत त्यांच्याकडून हे एज्युकेशन घेतलेले आणि त्यानंतर आपले जे खान सर आहेत जीकेचे जनरल सायन्सचे जे सर आहेत त्यांच्याकडूनही मी शिक्षण घेतलेले. तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मी जेव्हा कधी त्यांना माझं तोंड दाखवायला जाईल तर तेव्हा फक्त त्यांनी असं नाही म्हणले पाहिजे की तू आमच्याकडून काय शिकला. कारण त्यांनीच तर हे रिव्होल्युशन आणायला चालू केलंय की म्हणजे पूर्ण अख्ख्या भारतामध्ये एज्युकेशन जे आहे ते सगळ्यात अफोर्डेबल गोष्ट बनली पाहिजे. ह्या गोष्टीमुळे मी सुद्धा हे मोटिव्हनी पुढे येत आहे की आपलं जे फी स्ट्रक्चर असणार आहे ते सुद्धा एकदम अफोर्डेबल असलं पाहिजे. खूप जणांच्या लँग्वेजमध्ये अफोर्डेबल फी स्ट्रक्चर हे 40-40 हजार पर्यंत पोहोचतं. पण आपल्या अकॉर्डिंग किंवा एनसीसीच्या अकॉर्डिंग एनसीसी पॅटर्नच्या अकॉर्डिंग जे अफोर्डेबल फी स्ट्रक्चर आहे ते फक्त आणि फक्त 13,800 रुपये फॉर 8, 9, 10 चे रेग्युलर बॅचचे स्टुडंट जे असणार आहेत त्यांच्यासाठी आणि फाउंडेशन बॅचच्या स्टुडंटसाठी 14,800 रुपये असणार आहे जे की आपण इझी इन्स्टॉलमेंट्स मध्ये भरून घेऊ शकता. तर हे झालं आपल्या फी स्ट्रक्चर बद्दल बोलणं. आता फी स्ट्रक्चर मध्ये ह्या जे 13,800 रुपयाचं जे मी फी स्ट्रक्चर ठेवलेलं आहे ह्या 13,800 रुपयाच्या फी स्ट्रक्चर मध्ये मी आपल्या एनसीसीच्या स्टुडंट्सला काय काय क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करतोय हे आपण एकदा बघून घेऊया. तर चला मग बीडकर आपण 13,800 किंवा 14,800 रुपयाच्या इयरली फीस मध्ये एनसीसी पॅटर्न आपल्याला काय काय क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करते हे जाणून घेऊया. सुरुवात मी आपल्या शिक्षकांपासून करेन. आपल्याकडे जे शिकवण्यासाठी शिक्षक असणार आहेत ते एकदम हायली क्वालिफाईड आणि टॉप फॅकल्टी शिक्षक असणार आहेत ह्याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देतो. लाईक आपल्याकडे जे आयसीएससीचं जे स्कूल आहे आयसीएससी बोर्डचं जे स्कूल आहे त्या स्कूलवरती 15-15 वर्ष त्यांनी फिजिक्स आणि मॅथ्स क्लास 8, 9 आणि 10 च्या स्टुडंट्सला शिकवलेले असे आपल्याकडे काही शिक्षक आहेत काही नाही तर ऑलमोस्ट सगळे शिक्षक आपल्याकडे असे टॉप फॅकल्टी शिक्षक असणार आहेत. आता शिक्षकांबद्दल बोलण्याच्या नंतर आपण सेकंड पॉइंट कडे जाऊया. जे आपल्याकडे जे स्टडी मटेरियल असणार आहे किंवा नोट्स ज्याला म्हणतो किंवा मॉड्यूल्स ज्याला म्हणतो आपण ते जे असणार आहेत ते एकदा बघून घेऊया. हे इथं मी असं पिक्चर फॉर्मॅट मध्ये तुम्हाला रिप्रेझेंटेशन मध्ये दाखवत आहे. एक्झॅक्ट असेच पुस्तकं किंवा असे आणि त्यामध्ये जेव्हा तुम्ही ओपन करून बघता त्यामध्ये तुम्हाला जे कंटेंट मिळणार आहे ते कंटेंट सुद्धा खूप जास्त मेहनत करून जे आपले ऑथर्स आहेत किंवा जे आपली टीम आहे त्यांनी खूप जास्त त्याच्यावरती रिसर्च करून प्रत्येक क्लाससाठी सेपरेट नोट्स आणि सेपरेट मॉड्यूल बनवलेले आहेत. आपण त्यांना प्रिंटच्या फॉर्मॅटमध्ये असे बुक्स आपण त्यांना प्रोव्हाइड करणार आहेत. तर आता बुक्स किंवा मॉड्यूल्स बद्दल बोलल्याच्या नंतर मी आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट कडे बोलतो आणि ते आहे आपलं ऑनलाईन टू ऑफलाईन ऍक्सेसचा पॉईंट. तर ठीक आहे. तर ह्यामध्ये मी तुम्हाला जर शॉर्टकट मध्ये जर एक्सप्लेन करायचं असेल की ऑनलाईन टू ऑफलाईन ऍक्सेस नेमकं काय प्रोग्राम आहे तर त्याबद्दल तुम्हाला सांगतो. कधी कधी काय होतं स्टुडंट भरपूर ऍब्सेंट राहतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सांगायचं म्हणलं तर एखादा चॅप्टर जर 10 दिवस चालणार असेल तर काही काही स्टुडंट्स पहिल्या 2 दिवशी येतात नंतर 2 दिवस ऍब्सेंट राहतात आणि 6 दिवस परत येतात. पण आता ह्या ऍब्सेंट राहिल्यामुळे काय होतं पुढचे 6 दिवस जरी ते प्रेझेंट राहिले तरी पण त्यांना त्याच्यामध्ये जास्त काही कन्सेप्ट लक्षात येत नाहीत. कारण पहिल्या ज्या सुरुवातीच्या कन्सेप्ट होत्या आणि नंतरच्या ज्या कन्सेप्ट होत्या त्या इंटरलिंक्ड असतात आणि ह्यामुळे होतं असं की त्या ऍब्सेंट राहिल्यामुळे त्यांना पूर्ण धडाच कळत नाही. 2 दिवसाच्या ऍब्सेंटीमुळे पूर्ण 80% जो धडा आहे तो कळतच नाही विद्यार्थ्यांना. तर हे लॉस कसा आपण ओव्हरकम करायचा हे बघू शकतो. कारण आम्ही सुट्ट्या तर नका घेऊ हे म्हणू शकत नाहीत कारण बऱ्याचदा विद्यार्थ्यांकडे जेन्युइन कारण असतात जसं घरात काही कोणाचं लग्न आहे किंवा कोणाचं काही आजारी
पडलाय मुलगा एखादा, अशा काही गोष्टींमुळे जेन्युइन कारणांमुळे बऱ्याचदा स्टुडंट्सला अब्सेंट राहावं लागतं आणि ह्या गोष्टीमुळे त्यांच्या अभ्यासावरती फरक पडतो. तर ह्याला आपण ओव्हरकम करण्यासाठी अशी गोष्ट आणत आहोत की जेव्हा शिक्षक इथं क्लासरूम मध्ये शिकवणार आहे, आपण प्रत्येक लेक्चर त्यांचं रेकॉर्ड करून घेणार आहेत आणि ते लेक्चर रेकॉर्डिंग आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना लिंकद्वारे किंवा आपल्या वेबसाईटद्वारे, ही इथं आपली एक वेबसाईट आहे, मी तुम्हाला सगळ्यात खाली इथं QR कोड दाखवतो. छत्रपती.edu.com नावाने आपण वेबसाईट बनवलेली आहे आणि त्याचा हा QR कोड आहे. तुम्ही ह्या QR कोडला स्कॅन करा किंवा छत्रपती.edu.com असं जर टाकलं, CHHATRAPATI.edu.com असं जर तुम्ही सर्च केलं किंवा ह्या QR कोडला जर स्कॅन केलं तर तुम्ही डायरेक्टली आपल्या वेबसाईटला फॉरवर्ड केले जाताल आणि तिथे तुम्हाला लक्षात येईल की आपण प्रत्येक व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करून आपण विद्यार्थ्यांना तिथं प्रोव्हाइड करतोय. तर आता ह्या गोष्टीमुळे होणार असं की जेव्हा विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये बसलेला आहे आणि त्याला जर रिवाइज बी करायचे घरी जाऊन, कदाचित कधी कधी काय होतं की खूप साऱ्या मुलांच्या वर्गांमध्ये कधी कधी स्टुडंट बोलतो शिक्षकांना की सर मला ही पॉईंट कळाला नाही, तुम्ही वापस सांगू शकता का. तेव्हा बऱ्याचदा शिक्षकांकडून एक रिप्लाय येत असतो की मी सगळ्यांना जर असं वापस सांगत बसलं तर सिलेबस कधी कव्हर करणार. आणि हे शिक्षकाचं बरोबर सुद्धा आहे, सिलेबस त्यानुसार त्यांचं कव्हर पण करायचं असतं, त्यांना ते सुद्धा प्रेशर असतं. ह्या सगळ्या गोष्टींना तर आपण अवॉइड नाही करू शकत, पण हे सगळं आपल्याला ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला दोन फायदे देतं. जे आपण ऑनलाईन टू ऑफलाईन ऍक्सेस जे बोलतो ना, त्याच्यामध्ये दोन फायदे आले. कोणचा? पहिला की जर स्टुडंट अब्सेंट असेल तर तो घरी रेकॉर्डेड लेक्चर बघू शकतो, आणि दुसरं की जर त्याला रिवाइज करायचे ते लेक्चर तर कधी पण त्यांना आपण ऍक्सेस दिलेला असणार आहे, ते घरी जाऊन लेक्चर रेकॉर्डिंग आपण त्यांना ऍक्सेस करून समजा ते बघू शकतात. किंवा आणखीन तिसरा फायदा काय, कधी कधी एखादा चॅप्टरला संपून 5-6 महिने झालेले असतात आणि 5-6 महिन्याच्या नंतर परीक्षा असते, तर तेव्हा एखाद्या विद्यार्थ्यांना काय वाटतं की आपल्याला हा शिकवताना आपल्याला लक्षात आला होता हा पॉईंट किंवा ही कन्सेप्ट जी आहे शिकवताना सरने आपल्याला शिकवली तेव्हा लक्षात आली होती, पण आता मी विसरून गेलोय. बरं होईल की जर आपल्याला आणखीन एकदा रिकॅप मिळाला तर. ह्या गोष्टीसाठीच आपण ऑनलाईन टू ऑफलाईन ऍक्सेसची सुविधा अवेलेबल करून देत आहे की जेव्हा पण शिक्षक इथं क्लासमध्ये शिकवणार आपण त्यांचं लेक्चर रेकॉर्ड करून घेणार आणि ते लेक्चर रेकॉर्डिंगचा ऍक्सेस आपण स्टुडंट्सला देणार. मग एक्झामच्या टायमिंगला रिवाइज करा किंवा कधी जर अब्सेंट राहिलं तेव्हा रिवाइज करा, किंवा जर तुम्हाला वाटलं की क्लासमध्ये आणखीन एकदा क्लासमध्ये जे शिकवलं ते आणखीन एकदा बघण्याची इच्छा आहे तरी तुम्ही ते वापस एकदा ऍक्सेस करून ते लेक्चर बघू शकता. तर हे ऑनलाईन टू ऑफलाईन ऍक्सेसचा आपण हे एक प्रोग्राम आणत आहे आणि हे सर्व काही वापस एकदा आठवण करून देतो आपल्या सगळ्यांना. हे सर्व काही मी फक्त आणि फक्त इयरली फीस ऑफ ₹13,800 मध्येच घेऊन येत आहे. ठीक आहे. तर आता ह्याच्या पुढे आणखीन काय आपल्याकडे, तर डिजिटल क्लासरूम आहे. तुम्हाला मी इथं दाखवतो, थोडासा कॅमेरा झूम आउट करतो. आपला जे इथं मी तुम्हाला जे व्हिडिओ आता शूटिंग करत आहे हे बघा, हे आपल्याकडे इथं स्टुडिओ आहे. स्टुडिओच्याच नंतर असेच काही आपल्याकडे डिजिटल क्लासरूम सुद्धा आहेत. सगळ्या क्लासरूम मध्ये तर सध्या अवेलेबल नाहीये हे डिजिटल जे तुम्हाला बोर्ड दिसतोय, हा जो बोर्ड इथं आहे ना, हा ज्या बोर्डवरती मी तुम्हाला ही सध्या पीपीटी लावलेली दिसतीये, ही प्रत्येक हॉलमध्ये सध्या अवेलेबल नाहीये. माझे कोचिंग क्लासेसची स्टार्टिंग आहे, तर कदाचित माझ्याकडे 2 हॉल मधल्यापैकी एका हॉलमध्ये तुम्हाला सध्या डिजिटल क्लासरूम मिळेल आणि थोड्याच दिवसामध्ये जसे ऍडमिशन्स होत चलतील तशाप्रमाणे आपण प्रत्येक क्लासला तेवढंच डिजिटल क्लासरूम बनवण्यामध्ये अपग्रेड करण्याचा आपण तुम्हाला प्रॉमिस देतो. ठीक आहे. तर जसं जसं टाइम चलत पुढे चलेल 5-6 महिन्यामध्ये आपण बाकीचे क्लासरूम सुद्धा असेच डिजिटल क्लासरूम बनवून घेणार आहेत. याची तुम्हाला मी अश्युरिटी किंवा काय म्हणतो त्याला आश्वासन देतो. अश्युरिटी आणि श्युरिटी हे दोन्ही शब्द एकत्र आले, माझ्याकडून अश्युरिटी हा शब्द निघून गेला त्याबद्दल सॉरी. आश्वासन किंवा श्युरिटी देतो तुम्हाला. ठीक आहे. तर आता डिजिटल क्लासरूम बद्दल बोलल्याच्या नंतर तुम्हाला आणखीन काही सुविधांबद्दल सांगतो. जर काही विद्यार्थ्यांना वाटत असेल काही कारणांमुळे घरी कधी गोंधळ कार्यक्रम काय चालू आहे किंवा असं काही लग्न कार्यक्रम चालू असेल किंवा पाहुणे येत आहे तर त्यांचा अभ्यास होत नाही, तर अशा टाइमला कधीही किंवा रेग्युलरली दररोजही जरी येऊन बसले विद्यार्थी आणि इथं येऊन जर अभ्यास करताय तर ऑलवेज त्यांचं पूर्ण मनापासून स्वागत आहे. आपल्याकडं रीडिंग रूम्स किंवा लायब्ररीज ज्याला म्हणतो आपण ते अवेलेबल करून दिलं जाईल. विद्यार्थी इथं येऊन किती बी घंटे एकदम आईस पैस बसून एकदम म्हणजे अभ्यास करू शकतो. हा पण इथं आल्याच्या नंतर फक्त अभ्यासच केला पाहिजे विद्यार्थ्यांनी, ह्याची फक्त नोंद घ्यावी. ह्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट आपण सांगतो की आठवड्याचे 6 दिवस नाही तर आठवड्याचे 7च्या 7 दिवस आपले क्लासेस ओपन राहणार आहेत आणि त्यामध्ये 7व्या दिवशी म्हणजेच रविवारी आपण फक्त टेस्ट तर घेणारच घेणार, त्याच्यात काही विशेष नाही. दर रविवारी आपल्याकडे टेस्ट असणार आहेत आणि त्या टेस्टचा स्कोरही घरच्यांना सगळ्यांना म्हणजे त्यांचे जे पॅरेंट्स असणार आहेत पॅरेंट्सला आपण त्यांच्या ते रिझल्टही पोहोचवणार. त्याच्यामध्ये जर त्याला काही जर मिस्टेक्स किंवा काही जर वाटत असेल की हे गोष्ट येत नाही तर त्याच्यासाठी आपण पेपर डिस्कशन नावाचे सेपरेट सेशन्स ठेवणार आहेत. त्या सेपरेट सेशन्स मध्ये आपण त्यांना पूर्ण पेपर पूर्ण एक्सप्लेन करून दिला जाईल.
पेपर त्यांनी सॉल्व्ह करून घेतला, त्याच्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी किंवा त्याच्या पुढच्या तासामध्ये शिक्षक येणार आणि पूर्णतः जर एखादा फॉर एक्झाम्पल एखादा फिजिक्सचा किंवा सायन्सचा पेपर झालाय तर त्या 40 मार्काच्या पेपरमध्ये काय काय क्वेश्चन्स आलेत पहिल्या क्वेश्चन पासून शेवटच्या क्वेश्चन पर्यंत पूर्ण पेपर इथं डिस्कस केला जाईल. ह्याने होईल असं की काही स्टुडंट्सला पहिल्या 2 क्वेश्चन मध्ये डाऊट असतोय, तर काही स्टुडंट्सला मधल्या 2 क्वेश्चन मध्ये डाऊट असतोय, तर काही स्टुडंट्सला शेवटच्या 2 क्वेश्चन मध्ये डाऊट असतोय. तर बऱ्याचदा शिक्षक काय बोलतात, मी कोणाकोणाचे डाऊट सॉल्व्ह करणार, असं त्यांचाही त्या टाइमला बरोबर असते. पण त्याही गोष्टीला आपण ओव्हरकम करण्यासाठी अशी सोय घेऊन येत आहे की पेपर डिस्कशनचे आपण सेपरेट सेशन्स घेणार की पेपर झाल्याच्या दिवशीच त्याच दिवशी आपण लगेच पेपर पूर्ण डिस्कस करून घेणार पहिल्या क्वेश्चन पासून शेवटच्या क्वेश्चन पर्यंत. मग समोरच्या स्टुडंट्सला तो क्वेश्चन जमत असेल किंवा नसेल जमत, प्रत्येक क्वेश्चन तो बघत चालणार. मग पहिले 2 क्वेश्चन त्याला जमत असतील तरी तो वापस बघत, त्याच्यानंतरचे 2 क्वेश्चन नसतील तर त्याचा फायदाच आहे, त्यामध्ये ते क्वेश्चन्स त्याचे तिथं सॉल्व्ह होऊन जातील आणि बाकीचे क्वेश्चन पण सगळे एक्सप्लेन करून दिले जातील. त्याच्यानंतर आपल्याकडे जी फॅसिलिटी आहे ती केवायसी ची फॅसिलिटी आहे, डब्ल्यूआयसी ची सुद्धा फॅसिलिटी आहे. केवायसी म्हणजे काय ते सगळ्यांना माहिती, नो युअर चाइल्ड. केवायसी म्हणजे नो युअर चाइल्ड. नो युअर चाइल्ड मध्ये आपण फिंगरप्रिंट किंवा बायोमेट्रिक अटेंडन्स ही सिस्टीम घेऊन येत आहेत आणि ह्याच्या पलीकडेही म्हणजे स्टुडंट आला की नाही आला ह्याची अटेंडन्स आपल्यापर्यंत पोहोचणार. मार्क्सची जी अटेंडन्स असणार आहे किंवा परीक्षा पेपर दिलाय तुम्ही तुमच्या स्टुडंटनी किंवा आपल्या स्टुडंटनी पेपर दिलाय, त्या पेपर दिल्यामध्ये किती मार्क्स आलेत ह्याचीही तुम्हाला नोंद घरी पोहोचवली जाईल. ह्याला म्हणायचं केवायसी, नो युअर चाइल्ड. आता वॉच युअर चाइल्ड काय, तुम्ही एनी टाइम येऊन एनसीसी निक कोचिंग क्लासेसच्या ऑफिसला, निक कोचिंग क्लासेस स्वराज्यनगर बीड येथे तुम्ही कधीही या, तुम्हाला ऑफिसमध्ये सीसीटीव्हीचा ऍक्सेस दिला जाईल. तर तुम्ही तिथं बघू शकताल की आज क्लासरूम मध्ये आपला स्टुडंट जेव्हा इथं बसलेला आहे तो नेमका लक्ष देऊन अभ्यास करतोय की नाही. 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही तिथं लक्ष देऊन म्हणजे आपल्या वापस कामाला जाऊ शकता. सीसीटीव्हीचा असा ऍक्सेस आपल्याला दिला जाईल. म्हणजे शिक्षक कसे शिकवत आहेत, विद्यार्थी कसे बसून शिकत आहेत हेही तुम्हाला इथं सीसीटीव्ही मध्ये दाखवलं जाईल तुमच्या रिक्वायरमेंट नुसार, तुमच्या रिक्वेस्ट नुसार. ठीक आहे, तर ह्या सगळ्या फॅसिलिटी आपण आपणास प्रोव्हाइड करत आहेत, एनसीसी पॅटर्न आपल्याला प्रोव्हाइड करत आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट 2-3 गोष्टी माझ्या सांगायच्या बाकी आहेत. त्याच्यामध्ये आहे CBAF, कॉम्प्लिमेंटरी बेसिक अकॅडमिक फाउंडेशन. कॉम्प्लिमेंटरीचा अर्थ असा की 13,800 रुपयाच्या फीसच्या वरी 1 रुपया मी घेणार नाही. त्याच फी स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला बेसिक अकॅडमिक फाउंडेशन दिलं जाणार. फॉर एक्झाम्पल बऱ्याचदा काय होतं की काही स्टुडंट समजा 8वीच्या वर्गामध्ये आलेत, त्यांना इक्वेशन इन वन व्हेरिएबल नावाचा मॅथ मध्ये चॅप्टर आला, तर जेव्हा आपले शिक्षक त्यांना शिकवणार तर त्यांना ते इझिली अंडरस्टँड तर होतं कन्सेप्ट. की समजा त्यांना एक एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला की आपल्याकडे समजा जर एक इक्वेशन असेल की 4x इज इक्वल टू 12.8 असं जर एक इक्वेशन मिळालं असेल, आपल्याला एकदम सिंपल इक्वेशन आहे, आपल्या शिक्षकांनी शिकवल्याच्या नंतर त्यांना त्या चॅप्टर मधली कन्सेप्ट कळाली, ह्याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर इम्प्लाइज टाकायचंय, एक्स टाकायचंय आणि इथं 12.8 डिवाइड बाय 4 करायचंय आणि आन्सर काढायचं. लेकरांना इथपर्यंत गोष्टी कळतात कारण हे धड्याचा भाग झाला. पण आता धड्याचा भाग नाही तो कोणची गोष्ट आहे, त्यांच्या क्लास 6 मध्ये आणि क्लास 7 मध्ये त्यांना हा भागाकार शिकवलेला असतो, हे डिव्हिजन शिकवलेलं असतं. 12.8 डिवायडेड बाय 4 हे जर त्यांना क्लास 8 मध्ये जर येत नसेल तर त्यांना अर्धच उत्तर येतं आणि अर्ध्या उत्तराच्या नंतर स्टुडंट्स बोंबलत बसतात. अर्थात मला हे म्हणायचं की म्हणजे तिथपर्यंतच आन्सर लिहून सोडतात, मग अर्धेच मार्क्स मिळतात. तर ह्यासाठी आपण काय करत आहेत की कॉम्प्लिमेंटरी बेसिक अकॅडमिक फाउंडेशन वर्षाच्या सुरुवातीला 10-15 दिवस काय जे लागतील त्याच्यामध्ये आपण त्यांचं, फॉर एक्झाम्पल जर एखादा 8वीचा विद्यार्थी असेल तर त्या 8वीच्या विद्यार्थ्याला आपण 6वी-7वीचं जे सगळं बेसिक गोष्टी गरजेच्या आहेत 8वी मध्ये शिकण्यासाठी किंवा शिक्षण घेण्यासाठी, त्या सगळ्या आपण त्यांना त्या पहिल्या सुरुवातीच्या 8 ते 10 दिवसामध्ये एक्सप्लेन करून देणार किंवा त्या सगळ्या गोष्टींचा सिलेबस त्यांच्याकडून कव्हर करून घेणार. तर त्याच्यामध्ये जसं हे 4 1 4 4 3 12 पॉईंट टाकला आणि 4 2 8 हे आन्सर जे x इज इक्वल टू 3.2 यायचं होतं, ते त्यांचं फायनल आन्सर आधी येणार नव्हतं. ते आता त्यांना जे आपण बेसिक अकॅडमिक फाउंडेशन मध्ये सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करून घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना हे सुद्धा फायनल आन्सर सुद्धा काढण्यामध्ये एकदम सोपं जाणार. हाय, बरोबर आहे तुमचं म्हणणं की हे प्रत्येक स्टुडंटसाठी गरजेचं नसते. काही जे स्टुडंट्स आहेत आपल्याकडे खूप हुशार असतात, त्यांना म्हणजे 8वी मध्ये असतानाच काही जणांना 9वी आणि 10वीच्या सिलेबस सोबत कॉम्पीट करता येईल एवढं IQ त्यांचा हाय असतो. तर तशा स्टुडंटसाठी आपल्याला सेपरेट क्लासरूम तर बनवणं शक्य नाहीये. आपण त्यांना सगळ्यांना सेमच शिक्षक लावून, म्हणजे समजा सगळे सेम शिक्षक असणार आहेत आपल्याकडे सगळ्यांना शिकवायला, तर ते शिक्षक आपल्या सगळ्या स्टुडंट्सला इक्वली शिकवणार आहेत. पण जे असे हाय IQ वाले जे अबोव ऍव्हरेज जे स्टुडंट्स असतात, खूप हुशार जे स्टुडंट्स असतात, त्यांच्यासाठी आपण सेपरेट नोट्स
सेपरेट पीवायक्यूज किंवा आणखीन काय म्हणू शकतो, सेपरेट पीवायक्यूज नाही म्हणायचं मला, एमसीक्यू म्हणायचं होतं. तर सेपरेट एमसीक्यू म्हणा, सेपरेट आणखीन ऍडिशनल लेवलचे क्वेश्चन्स, हायर लेवलचे क्वेश्चन्स, त्यांना मोटिवेशन आणि बाकीच्या 4 गोष्टी ज्या ज्या गरजेचे आहेत आपण त्यांच्याकडे पर्सनल अटेन्शन आणखीन एक्स्ट्रा देऊन त्यांच्याकडे प्रॉपरली त्यांची तशी तयारी करून घेणार आहेत. सेपरेट आपण क्लासेस तर बनवणार नाहीयेत ह्या स्टुडंटसाठी, पण त्यांच्याकडे सेपरेट अटेन्शन राहील ह्याची गॅरंटी आमची असेल. तर आता एनसीसी पॅटर्न मधला सगळ्यात शेवटचा पॉइंट पण सगळ्यात महत्वाचा पॉइंट जो आहे त्याचं नाव सारथी कन्सेप्ट जी आहे मी ते इन्क्लूड केलेली आहे, त्याला तुम्हाला तुमच्यापर्यंत त्याची माहिती पोहोचवतो. आता सारथीबद्दल मी जर सांगायला गेलो डिटेलमध्ये तर हा व्हिडिओ खूप जास्त लंबा होऊन जाईल, त्यामुळे मी ह्याबद्दल डिटेलमध्ये कधी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल. पण आज मी तुम्हाला थोडक्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊन सांगतो की नेमकं मी एनसीसीच्या स्टुडंट्सला काय प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहे. तर गोष्ट अशी आहे की मी स्वतः शाहू कॉलेजचा विद्यार्थी आहे. माझी 11वी 12वी शाहू कॉलेजमधनं झालेली. तर मी त्याबद्दल 2 मिनिटासाठी बोलेल तुम्हाला. आता सर्वांना माहिती आहे शाहू कॉलेज म्हणलं की एकदम टॉप क्वालिटी एज्युकेशन, आणि हे एकदम बरोबर आहे. तिथले जे शिक्षक आहेत त्यांना बघूनच मला म्हणजे शिक्षक बनण्याची माझ्यामध्ये इच्छा आलेली आणि मी आज शिक्षक म्हणून तुमच्या समोर उभा आहे. तर हे जे शिक्षक होते ना एकदम हायली क्वालिफाईड आणि टॉप फॅकल्टी होते. लाईक मी त्यांच्या समोर जर म्हणजे 1 घंटा जरी बसलो ना मी त्यांच्याकडून खूप असा इन्स्पायर होऊन जायचो की यार किती भारी शिकवतात हे शिक्षक, आणि मला प्रत्येक पॉईंट त्यांचा कळून जायचा. आता शिक्षक तर एवढे टॉपचे होते तरी पण माझ्या नोटीसमध्ये एक गोष्ट आली की आता शाहू कॉलेजमध्ये एंटर करणारे जे स्टुडंट्स असतात ते प्रत्येक स्टुडंट माझ्या मते तरी 99 किंवा 100% घेऊनच आलेले विद्यार्थी आहेत. जर तिथं फॉर एक्झाम्पल 100 विद्यार्थी जर जात असतील तर 100च्या 100 विद्यार्थी 10वीच्या बोर्डमध्ये एवढा हाय स्कोर घेतल्याच्या नंतर तिथं पोहोचताय ना, पण लागण्याचा क्रायटेरिया किती आहे? एकदम कमी. तर हे कधी कधी मला डोक्यामध्ये खटकतं की असं कशामुळे होत असेल बरं, की जे विद्यार्थी बोर्ड एक्झाम मध्ये 100% घेऊन आलेले आहेत त्यांचाही कधी कधी नीट मध्ये नंबर लागत नाही, जेई मध्ये नंबर लागत नाही. तर मला ह्याला ओव्हरकम करण्यासाठी माझ्या डोक्यामध्ये एक कन्सेप्ट आला, त्याला मी सारथी म्हणून एनसीसी पॅटर्न मध्ये मी इन्क्लूड करत आहे. फॉर एक्झाम्पल मला वाटतं की जर एका हॉलमध्ये शिक्षकासमोर जर 25 ते 30 विद्यार्थी बसलेले असतील तर हा शिक्षक किती पण हायली क्वालिफाईड असू द्या, ते शिक्षक इथं शिकवण्याचं काम करून हॉल सोडून रिकामे होऊन जाणार. पण त्यानंतर विद्यार्थ्याला कळाल्यात त्या गोष्टी सगळ्या, पण कळाल्याच्या नंतरही काय होतं, सुरुवातीला विद्यार्थी चांगले चांगले स्कोर घेतात, लाईक 100 पैकी 90 मार्क घेतात, पण शेवटीला जाऊस तर किंवा आद्यामध्येच जाऊस तर काय होतं की सगळ्यांचा स्कोर जो आहे इक्वल राहत नाही. जो सुरुवातीला विद्यार्थी 95 मार्क आणत होता त्या विद्यार्थ्याचे मार्क्स कमी 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 होत चालतात. किंवा जर नीटचं जर एक्झाम्पल घेतलं तर 720 मार्काचा जर पेपर असेल तर सुरुवातीला जो विद्यार्थी 700 मार्क घेत होता त्या विद्यार्थ्याचे मार्क शेवटला यूज तर किंवा अर्ध्यामध्ये यूज तर पण कितीपर्यंत होत चालतात, 300 250 200 असे मार्क्स यायला लागतात. तर ह्या गोष्टीसाठी ओव्हरकम करण्यासाठी आपण सारथी कन्सेप्ट घेऊन येत आहेत. सारथी कन्सेप्ट मध्ये होणार काय, जे आपल्याकडे शिक्षक असणार आहेत ते तर एकदम बेस्टच शिक्षक असणार आहेत, त्यांच्यामध्ये काही डाऊट नाही. पण आता त्या शिक्षकाने शिकवून गेल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना जे काही डाऊट्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी, किंवा एखादा विद्यार्थी आधी किंवा सुरुवातीला खूप हाय परफॉर्मन्स देत होता, किंवा हाय परफॉर्मन्स द्यायला म्हणजे काय मशीन नाही येते, पण एक ओव्हरऑल म्हणायचं लँग्वेज मध्ये झालं की खूप छान स्कोर येत होता त्याचा, पण नंतर चालत काही गोष्टींमुळे नसेल तर बाकी 4 गोष्टींमुळे काही कारणांमुळे त्यांचं जर लक्ष खाली गेलं असेल आणि ह्यांच्याकडे जर लक्ष नाही पोहोचलं किंवा ह्यांना जर आपण पर्सनल अटेन्शन नाही दिलं तर ह्यामुळे होतं काय की ह्या विद्यार्थ्यांचा स्कोर जो एकदम टॉपचा स्कोर होता तो खाली येत गेला आणि शेवटपर्यंत खालीच राहिला. हे नाही होऊन द्यायचं मला फक्त. तर ह्यामुळे आपण सारथी कन्सेप्ट घेऊन येत आहे. ह्यामध्ये होणार असं की जो शिक्षक क्लासमध्ये येऊन विद्यार्थ्यांना शिकवणार आहे चॅप्टर ते तर वेगळे शिक्षक झाले, पण आणखीन एक शिक्षक ह्यांच्या पर्सनल अटेन्शनसाठी आपण प्रत्येक स्टुडंट मागे एक शिक्षक देणार की जेणेकरून प्रत्येक स्टुडंट मागे पर्सनल अटेन्शन दिलं जाईल की कधी जर त्याचा जर स्कोर कमी येत असेल तर तुझा स्कोर का कमी येतोय ते जाणून घेतलं जाईल त्याच्याकडून, आणि ते स्कोर का कमी येतोय तर त्याला वापस इम्प्रूव्ह कसं करायचं ते पण त्याला कसं सांगितलं जाईल ते. त्याच्यानंतर काय, जर आपण समजा मी स्वतः जर ह्या क्लासमध्ये शिकवतोय 25-30 मुलांचा वर्ग आहे, हा 25-30 मुलांना मी होमवर्क दिला की उद्या चलून ह्या एक्सरसाइज नंबर 1 पासून एक्सरसाइज नंबर 2 पर्यंत मी तुम्हाला शिकवले आणि त्याचा आता तुम्ही सॉल्व्ह करून आणायचे हे क्वेश्चन्स, तर माझ्याच्याने पॉसिबल होत नाही की मी हा 25 ते 30 विद्यार्थ्यांचा जे होमवर्क आहे तो मी इथं क्लासमध्ये चेक करून घेऊ शकतो. यासाठीच मी काय करतोय की आणखीन एक शिक्षक आपल्याकडे असणार आहे जे की त्यांचा होमवर्क सुद्धा चेक करणार. मग त्या शिक्षकांकडे काय काय काम असणार, त्यांचे सगळे डाऊट क्लिअरिंगचं असणार, मोटिवेशन त्यांना देत चालणार की जर कमी येत असतील तर काय येतील बाबा, जर मार्क्स जर कमी येत असतील तर कुठं कमी पडलाय, काय कमी पडलाय, ओव्हरऑल जे काही पर्सनल अटेन्शन देण्याची गरज असणार आहे विद्यार्थ्यांना ते सगळं पर्सनल अटेन्शन देण्यासाठी आपण ही सारथी कन्सेप्ट इथं इंट्रोड्यूस करून घेत आहे.
ठीक आहे. तर हे सगळे झाले एनसीसी पॅटर्न मधले गोष्टी जे आपण फक्त आणि फक्त ओनली अँड ओनली 13,800 रुपीजच्या फीस मध्ये आपण आपल्या एनसीसीच्या स्टुडंट्सला इथे प्रोव्हाइड करत आहोत. तर आय होप की सर्वांना आपली जी आयडिया आहे एनसीसी पॅटर्नची ती सगळ्यांना आवडली असेल आणि सर्वजण इथं आपल्याला चांगला प्रतिसाद देतील. तर चला आपण आपल्या बीड शहराला शिक्षणाची पंढरी बनवण्याचं काम चालू करूया. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. एवढं बोलून मी माझं बोलणं संपवतो. हा व्हिडिओ पॉज करतो. कदाचित मी सुरुवातीला बोललो असेल व्हिडिओ छोटा आहे आणि मोठा झाला असेल, यासाठी मी सर्वांची माफी घेतो. आणि ह्यापेक्षा बी आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जेव्हाही आपल्या निक कोचिंग क्लासेस स्वराज्यनगर बीड इथे ऑफिसला किंवा कोचिंग क्लासला आपल्या व्हिजिट देताल, हे जे मी तुम्हाला आता सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्यात ह्या तुम्हाला इन हँड रिटर्न मध्ये ह्या सगळ्या गोष्टींची प्रिंट दिली जाईल. एनसीसीचं ब्राउचर तुमच्या हातात दिलं जाईल आणि निक कोचिंग क्लासेस आपल्या सर्वांना काय कमिट करत आहे, एनसीसी कमिटमेंट्स, ह्या सगळ्या आपल्याला रिटर्न मध्ये प्रिंट फॉर्मॅट मध्ये आपल्याला निक कोचिंग क्लासेसचं ब्राउचर दिलं जाईल. सो दॅट आम्ही आमच्या शब्दांवरून पलटणार नाहीयेत, काय होणार नाहीयेत, त्या गोष्टीमुळे आम्ही तुम्हाला रिटर्न मध्ये सुद्धा हे देत आहे. माझी विनंती आहे निक कोचिंग क्लासेसला आपण सर्वांनी नक्की एकदा व्हिजिट द्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.